नमस्कार नमस्कार नमस्कार. IPLच्या ऑप्शनचा आठवडा आहे. 574 जण त्या हातोडीच्या खाली जाणार आहेत. 24 आणि 25 नोव्हेंबरला जेदामध्ये. आपण आज IPL ऑप्शनच्या फोकसमध्ये असं ठेवणार आहोत की त्या 574 पैकी 49 नावं जी मराठी मातीतली आहेत आणि या ऑप्शनमध्ये सहभागी होणार आहेत, त्यातले कोण कोण डार्क हॉर्स आहेत, त्यातल्या कोणावरती नक्की बोली लागणार आहे किंवा कोणावरती मोठी बोली लागणार आहे, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याबरोबर आहे द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर आणि मी आदित्य जोशी स्पोर्ट्स कट्टाचा मेंबर. विदर्भाचे आपल्याकडे आहेत नावं 13, महाराष्ट्राची 14, मुंबईची 19 आणि बाकीच्या असोसिएशनमधली मिळून 3 अशी 49 नावं आहेत. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला जरा जास्ती कळतं स्पोर्ट्समधलं, तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की राहुल त्रिपाठी असू दे, श्रेयस अय्यर असू दे, शार्दूल ठाकूर असू दे, तुषार देशपांडे असू दे, जितेश शर्मा असू दे, या खेळाडूंवरती बोली लागणारे आणि बोली मोठी लागणारे हे नक्की आहे. तर त्याच्यावरती आपण चर्चा करून काही विशेष देतोय लोकांना असं मला वाटत नाही. तुला वाटतंय असं? तर आता आपण त्यांच्यावरतीही बोलूया. नाही, ही 5 नावं आहेत. म्हणजे एकूण काय म्हणणे तुझं की या जी 46 + 3 49 नावं आहेत, त्यातली किती नावं नक्की घेतली जातील? तेच तर आपल्याला सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि हे सांगणं म्हणजे कसं आहे ना, म्हणजे हे मी सांगतोय ना किंवा मार्केट जाणार 5% वरती किंवा मार्केट जाणार 5% खालती, ते जाऊ शकतं, नाही जाऊ शकतं. तशातल्या प्रकारे ऑप्शनच्या वेळी कुठलं नाव कधी येतं, कुठल्या टीमच्या रोस्टरमध्ये कुठला प्लेअर भरलेला आहे, यावरती अवलंबून आहे. पण आपण आपलं जजमेंट देऊया आणि आपल्याला जे वाटतंय ते सांगूया असं मला वाटतं. येस. आणि त्याच्यात फक्त एकच मला अधोरेखित करायचं आहे की बऱ्याच वेळा सामान्य क्रिकेटच्या ते कन्फ्यूज होतात की महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा असं वेगळं का म्हणता, महाराष्ट्राचा आणि मुंबईचा असं वेगळं का म्हणता. तर क्रिकेटच्या नकाशावर महाराष्ट्रात 3 संघ आहेत, महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ. आणि याचा फायदा या अशा वेळेस तुम्हाला होताना दिसतो, कारण एकाच राज्यातले 46 खेळाडू आहेत. म्हणजे एकाच राज्यात रजिस्टर असलेले, पण ते 3 वेगवेगळ्या संघांसाठी रजिस्टर असलेले. त्याच्यामुळे एकाच राज्यात 3 संघ असल्याचे फायदे तोटे, यातला सर्वात मोठा फायदा हा अशा पद्धतीने आपल्याला समोर येतोय. मला वाटतं की आपण सुरुवात मुंबईपासून करावी. आणि याच्यामध्ये ना एक गंमत आहे. आम्ही जी नावं घेणार आहोत ना, म्हणजे ती नावं आम्ही प्रत्येक वेळी सांगत जाऊ. स्पोर्ट्स कट्टाला यापैकी अनेक नावांमधल्या अनेकांनी विस्तृत मुलाखती दिलेल्या आहेत. आपल्याशी ते मनमोकळेपणाने बोललेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती जर का बोली लागली तर आम्हाला अर्थातच आनंद होईल. ते एपिसोड पण तुम्ही परत बघू शकता. तेही तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या कुठल्या प्लेअरवरती बोली लागणार आहे याचाही अंदाज येईल. मुंबईकडनं मला वाटतं की डार्क हॉर्स ठरू शकतो अंगक्रिश रघुवंशी, जो गेल्या वर्षी KKRकडे होता. त्याच्यावरती अमोल बोली नक्की लागणार आहे. किती मोठी बोली लागेल असं वाटतंय? सांगता येत नाही. तो आहे लवकर ऑप्शन रोस्टरमध्ये, कारण ते मागच्या वर्षी बरेच सामने खेळला. पण तो अभिषेक नायरचा पट्टशिष्य आहे आणि अभिषेक नायर यावेळेस डायरेक्टली इन्व्हॉल्ड नाही आहे IPL मध्ये, कारण तो भारतीय संघाचा असिस्टंट कोच झाला आहे. त्याच्यामुळे काय फरक पडतोय आय एम नॉट टू शुअर. पण मला असं वाटतंय राहून की तुला असं वाटतंय अंकुश रघुवंशीला जास्त बोली लागेल पृथ्वी शॉपेक्षा? पृथ्वी शॉपेक्षा अंगक्रिश रघुवंशीला जास्ती बोली लागेल का माहिती नाही, पण अंगक्रिश रघुवंशी हा माझ्या मते कोटीच्या बोलीमध्ये जाईल असं मला वाटतंय. म्हणजे किती, म्हणजे हायर कोटी नाही, पण 1 कोटी 2 कोटी या रेंजपर्यंत अंगक्रिश रघुवंशी गेल्या वर्षीच्या परफॉर्मन्सवरती त्याला डेफिनेटली बाकीच्या टीम्सनी ट्रॅक केलेलं असणार आहे. आणि ओपनिंग बॅट्समन आहे, तर आणि मिडल ऑर्डरलाही येऊ शकतो, फ्लेक्झिबिलिटी आहे. तर मला असं वाटतं की त्याला बोली नक्की लागेल. त्याच्यानंतर पृथ्वी नाही, तू आधी आता मला पृथ्वी शॉनी हे केलंस, तर पृथ्वी शॉचं काय आहे बाबा? म्हणजे त्याचे मध्ये मध्ये
काहीतरी काहीतरी व्हिडिओज व्हायरल होत असतात, काहीतरी होत असतं. मुंबईच्या टीममध्ये रणजीमधनं त्याला डिसिप्लिन नाही, फिटनेससाठी बाहेर काढलं होतं. पण IPLमध्ये आहे व्हॅल्युएबल, म्हणजे दिल्ली कॅपिटल्समधनं रिकी पॉन्टिंगचं नक्की त्याच्याबद्दलचं मत काय होतं, हे म्हणजे ती अलिबाबाची गुहा आहे असं मला वाटायला लागलंय. तर काय होईल पृथ्वी शॉचं? 100% IPL मध्ये व्हॅल्युएबल प्लेअर आहे पृथ्वी शॉ. ओके, थोडासा फिटनेस चेकमध्ये राहिला. ओके, तर पृथ्वी शॉ जर पृथ्वी शॉला स्वतःला जाणवलं तर त्याच्यात काय ॲबिलिटी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात न जाता IPL ऑप्शनच्या दृष्टीने पृथ्वी शॉ हा ओव्हरऑल ऑप्शनच्या फक्त या 46 किंवा 49 पैकी नाही, ओव्हरऑल ऑप्शनच्या दृष्टीने त्या 204 प्लेयर्सपैकी वन ऑफ द अंडरडॉग्स किंवा वन ऑफ द डार्क हॉर्सेस ठरू शकेल असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. अजिंक्य रहाणेबद्दल तुला काय वाटतं? गेल्या वर्षी म्हणजे CSKमध्ये आहे तो, आणि व्हॅल्यू ॲडही करत होता. तर CSK परत जाऊ शकेल त्याच्यासाठी? का व्हॅल्यू बाय म्हणून विचार करता येईल? व्हॅल्यू बाय म्हणून विचार करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी, म्हणजे पहिल्या दिवशी लगेच अजिंक्य राहण्यावर बोली लागणं मला तरी अवघड वाटतं. अवघड वाटतं. कारण काय, बेस प्राइस 1.5 कोटी आहे, जी त्याच्या दृष्टीने जस्टिफाईड आहे. त्याने 2 कोटीच्या ऐवजी 1.5 कोटी ठेवली आहे. पण टीमच्या दृष्टीने शोअर शॉट 11 मध्ये सिलेक्शन आहे का, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे आधी 11 तयार करायचे आणि मग बॅकअप्स तयार करायचे. या लॉजिकने पहिल्या दिवशी अजिंक्य राहण्याला बोली लागली तर मला आश्चर्य वाटेल. आणि सध्या ज्याचं नाव जोरात आहे, आपण ज्याचा इंटरव्ह्यू केलेला आहे, तनुष कोटियन, त्याला रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. पण तनुष कोटियन आणि शम्स मुलानी, म्हणजे शम्स मुलानी मुंबई इंडियन्सकडे होता, राजस्थान रॉयल्सकडे तनुष कोटियन रिप्लेसमेंट म्हणून गेला. तर त्या दोघांना बोली लागेल असं नक्की दिसतंय. पण तनुषला मोठी बोली लागू शकेल? कदाचित. कारण ते ऑलराऊंडर स्किल ऑफर करतो, वेगवेगळ्या पोझिशन्सना बॅट करू शकतो. त्याच्यामुळे कदाचित तनुषला शम्सपेक्षा जास्त बोली लागेल. कोट्याधीश होईल का? चांगले कोट्याधीश झाले तर स्पोर्ट्स हट्टरचेच व्ह्यूज अजून वाढणार आहेत त्याच्यामुळे. आणि दुसरा मुद्दा तू रिप्लेसमेंट प्लेअरचा केलास, तर सूर्यांश शेडगे सुद्धा IPL मध्ये एकदा रिप्लेसमेंट प्लेअर होता. लखनौ सुपर जायंट्स. KL राहुलची रिप्लेसमेंट होता येस, येस. 23च्या IPLला. त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे आपल्याला. सूर्यन शेडगेकडे लक्ष ठेवा. त्याला बोली लागेल हे नक्की वाटतंय. किती मोठी बोली लागेल हे अर्थात टायमिंग आणि याच्यावरतीच आपल्याला कळणार आहे. राईट. आणि सरफूचं काय होणार? सरफूही आपल्याकडे येऊन गेलेला आहे स्पोर्ट्स कट्टाला. सरफराजला बोली नक्की लागेल. ओके, बिडिंग कितपत होईल खात्री नाही आहे मला, पण सरफराज आल्या म्हणजे सरफराज येईलच दुसऱ्या दिवशी. तो खाली आहे बराच सेट्समध्ये, कारण मागच्या वर्षी IPL मध्ये नव्हता तो. हो. त्याच्यामुळे. पण सरफराजचा IPL मध्ये पुनरागमन हे निश्चित आहे. पण सरफराजपेक्षा छोटे मियां आणि अजून एक मुंबईचा प्रमुख म्होरक्या, जे दोघे जण इंजुरी कमबॅक करत आहेत, मुशीर खान आणि तुषार देशपांडे. एकाचा ॲक्सिडेंट झाला, दुसऱ्याची सर्जरी झाली आहे. ते दोघे जण रणजी ट्रॉफीचा जो दुसरा हाफ आहे जानेवारी एंडला, तोपर्यंत फिट होणं अपेक्षित आहे. त्या दोघांचं लक्ष TV स्क्रीन्सकडे असणार आहे. तुषार होप करतोय. तुषारनी जरी 75 लाख मिनिमम ऑप्शन असला, आता कॅप प्लेअर येतो, तुषार खेळला भारतासाठी झिम्बाब्वेमध्ये, तरी त्यांनी बेस प्राइस 1 कोटी केली आहे. त्याला मोठी रक्कम अपेक्षित आहे त्याच्यावरून दिसतंय. आणि मुशीरला आत्ता टीम हवी आहे, मुशीरला IPL एक्सपोजर हवं आहे. तर मला असं वाटतंय की दोघांनाही जर दोघांसाठी थोडंसं बिडिंग वॉर झालं तरी फार सरप्रायझिंग वाटणार नाही. एक फक्त शेवटचं सांगतो मुंबईच्या प्लेयर्समध्ये, तर हिमांशू सिंगला कोणीतरी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेईल, पण मला स्वतःला असं वाटतं की मोहित अवस्थीला बिड लागावी. तो असा टिपिकल डोमेस्टिक जायंट आहे ना, की जो शांतीत क्रांती करतो. लेट ब्लूमर आहे, ऑलमोस्ट 30ला आलाय आता. रणजी ट्रॉफीमध्ये उशिरा संधी मिळाली, कोविडमध्ये नोकरी गेली आणि त्याच्यानंतर त्याने पूर्णवेळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून मागच्या वर्षी मुंबईचा जॉईंट हायेस्ट विकेट टेकर होता. फायनलमध्ये धवल कुलकर्णीला फेअरवेलसाठी त्याला संधी मिळू शकली नाही. पण हे सगळं असूनही ताठपाण्याने खेळत राहणारा, पूर्ण क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलेला आणि ऑफ सीझनमध्ये त्याचं लग्नही झालंय. त्याला नक्की जर कोणी डिझर्व करतं मुंबईतलं ना IPL कॉन्ट्रॅक्ट, तर तो मोहित अवस्थी आहे माझ्या दृष्टीने. आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आयुष म्हात्रेला मिळेल संधी. अंडर 19च्या इंडियामध्ये सिलेक्ट झाला आहे.
त्याच्यानंतर किती 2 का 3 सेंचुरी झाल्या? 2 या 2 सेंचुरी झाल्या या सीझनमध्ये. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून 20,00,000 बेस प्राईस दुसऱ्या दिवशी 30 आहे आता. सॉरी 30,00,000 बेस प्राईजला घेतलं तर. आणि साईराज पाटीलला पूर्वी राजस्थान रॉयल्सने घेतलं होतं मला असं आठवतंय. तर काही शक्यता आहे ऑलराऊंड स्किल्स देतो. पण इम्पॅक्ट प्लेअरनंतर मला वाटतं ऑलराऊंड स्किल्सचं महत्त्व थोडंसं कमी झालं नाही का? राईट. त्याच्यामुळे साईराज पाटील, आकाश पारकर ही नावं अवघड आहे. जर इन्व्हेस्ट करायचं म्हणलं तर तू म्हणलास तसं आयुष म्हात्रे आणि त्याच्यानंतर आयुष वर्तक जो सेकंड मध्ये 123 खोऱ्याने दावा करतोय तो प्रॉमिसिंग आहे. त्यामुळे साईराज पाटीलही सेकंड खेळतोय. साईराज पाटीलचे स्किल सेट सगळ्यांना माहिती आहेत IPL इकोसिस्टममध्ये. पण जेवढा अपेक्षित आहे तेवढा कन्सिस्टंटली तो अजून तरी करू शकला नाही आहे. तो शशांक सिंग होऊ शकतो पुढच्या काही वर्षांमध्ये. पण आत्ता माझी खात्री नाही आहे कोणी नक्की देईल का? कारण काय परत तसंच आहे. आता ते दिवस गेले की इन्व्हेस्टमेंट म्हणजे बॅकअप ऑप्शन जर असेल तरच इन्व्हेस्ट करण्यात अर्थ असतो. बरोबर. कारण 11 स्लॉट्स, 11 बॅकअप्स आणि मग 3 लोकं इन्व्हेस्टमेंटवाले. त्याच्यामुळे खात्री नाही मला साईराज पाटीलच्या बाबतीत. महाराष्ट्रावरती येऊया. महाराष्ट्राची 14 नावं आहेत. त्याच्यातलं आपण राहुल त्रिपाठी नाव अर्थातच फार चर्चा करण्यात हे नाही. त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. त्याला मोठी बोली लागणार आहे असं दिसतंय. कदाचित मागच्या वेळी लागली होती तेवढी मोठी बोली लागणार नाही. पण बोली त्याला नक्की लागणार आहे. मुकेश चौधरीला नक्कीच टीम मिळेल आणि चांगल्या रेटला टीम मिळेल असं वाटतंय. प्रशांत सोळंकीच्या बाबतीत काय वाटतं तुला? आता प्रशांत सोळंकी, राजवर्धन आंगणेकर, अर्शिन कुलकर्णी, सचिन धस या सगळ्यांचे एपिसोड आपल्याकडे आहेत स्पोर्ट्स कट्टाला. त्यांची गोष्ट काय आहे हे तुम्ही नक्की तिकडे जाऊन आपल्या चॅनलवरच्या बाकीच्या एपिसोडला क्लिक करून बघू शकता. या सगळ्यांपैकी मला तरी असं वाटतं की राजवर्धनला टीम नक्की मिळेल. बाकीच्यांच्या बाबतीत काय वाटतं तुला? मला असं वाटतं की याच्यात प्रशांत सोळंकी थोडासा वरखाली होऊ शकतं. बाकी सगळ्यांना नक्की बोली लागेल असं वाटतं तुला? अर्शिनला सुद्धा, सचिनला सुद्धा दोघांनाही? कारण सचिनला इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्हनी अर्शिन एवढ्या लवकर राईट ऑफ करण्यासारखं नाही. कारण ते स्किल सेट जो तो ऑफर करतो. येस, तो अजून सातत्यपूर्ण कामगिरी नाही करता आलेली त्याला एक लेवलवर. पण टीम नक्की मिळेल असं मला वाटतंय. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये बाकीच्या नावांमध्ये 3 अंडरडॉग्स आहेत. श्रेयस चव्हाण जो लेगी आहे. हो. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी त्याला हो, आपल्यासाठी त्यांनी रील केलं होतं. इंटरव्ह्यू काही त्याच्यासाठी आपला झाला नाही. राईट. हां. रामकृष्ण घोष जो पेस बॉलर आहे, प्रायमरीली बॅटिंगही करतो युजफुल. आणि किरण चोरमळे अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी असणं अपेक्षित आहे. त्याच्या लीडअपमध्ये जसं आयुष म्हात्रेला घेतलंय तसंच किरण चोरमळेला पण घेतलेलं आहे. आणि तो लंबी रेस घोडा समजला जातो. त्याच्यामुळे त्याच्यात नक्की कोणी ना कोणीतरी इन्व्हेस्ट करेल असं मला वाटतंय. आणि विदर्भाची गेल्या काही सीझनमधली कामगिरी चांगली आहे. म्हणजे त्यांची शांतीत क्रांती आहे. 13 प्लेयर्स आहेत त्यांचे ऑप्शनमध्ये. तर म्हणजे करुण नायर प्रोफेशनल प्लेयर आहे. पण अथर्व तायडेला गेल्या वर्षी टीम होती. तो चांगला खेळतोय. अथर्व तायडेला टीम मिळेल असं वाटतंय. यश ठाकूर परत एकदा आपल्या स्पोर्ट्स कट्टाला येऊन गेलेला आहे. गेल्या वर्षी LSGमध्ये होता. चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. टीम नक्की मिळणार आहे त्याला सुद्धा, बरोबर? येस, नक्कीच. यश ठाकूर, दर्शन नायकांडेलाही टीम GTकडे होता तो. त्याच्यामुळे त्यालाही टीम मिळणार आहे. दर्शन नायकांडेने आपल्याला डिटेलमध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे. आज काय म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे आपल्याला एडिटरला सांगायला लागणार आहे की प्रत्येक वाक्याला एपिसोड प्लग करत राहा. चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. उमेश यादवला बोली लागेल. उमेश यादव आणि अजिंक्य रहाणे ऑलमोस्ट सेम कॅटेगरीत आहेत असं मला वाटतं की त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅकअप म्हणून बघितलं जाईल. पण हाय बेस प्राईस आहे. उमेश यादवची 2 कोटी आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कदाचित उमेश यादवकडे बघितलं जाईल. अपूर्व वानखडे माझ्या दृष्टीने त्यांचा अंडरडॉग. IPLला पण ते नाव नवीन नाही आहे. विदर्भ क्रिकेटला तर नाहीच नाही आहे. इराणी कपमध्ये 100 आहे. रणजी ट्रॉफी फायनल जिंकलेला खेळाडू आहे. जो दुखापतग्रस्त होता त्यामुळे गेलं 1 वर्ष नक्की बाहेर होता. तो फिट झाला आहे आणि तो खूप मोठ्या सिक्स मारतो. मी स्वतः बघितलं आहे. KKRसाठी तो
सिलेक्टेड होता. मॅच मला वाटत नाही त्याला आत्तापर्यंत मिळाली होती. पण अपूर्व वानखेडे यावेळेस, कारण आता तो असा तिशीतला खेळाडू आहे. नीट समज आहे कुठला बॉल कधी चूज करून तसा मारायचा. त्याच्यामुळे तो नक्की उपयुक्त ठरू शकतो. आणि हर्ष दुबे लेफ्ट आर्म मुंबईमध्ये पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. येस, तो लेफ्ट आर्म स्पिनर. बॅकअप म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतो, पण खात्री नाही मला. आणि बाकी ही जी नावं आहेत, प्रफुल्ल हिंगे, शुभम कापसे, दीपेश परवानी, मला ऑनेस्टली काही माहिती नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा, किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. नक्कीच आम्हाला सांगा, कारण आम्ही त्यांना ट्रॅक केलेला नाहीये. त्याच्यामुळे उगाच काहीतरी सांगण्याचा आपला स्वभाव नाही, त्याच्यामुळे आपण उगाच काही सांगणार नाही. पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा, असेल तर आपण नक्की तीही माहिती आपण देऊ. आणि हे सगळे झाले महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईचे. त्याच्याशिवाय मुंबईचाच एक प्लेयर जो मुंबई इंडियन्सकडे होता, पण आता गोवा क्रिकेट असोसिएशनचा प्लेयर आहे, तो म्हणजे अर्जुन तेंडुलकर. त्याच्यानंतर गोव्याचा सुयश प्रभुदेसाई आणि आसामचा सुमित गाडीगावकर हे ऑप्शनमध्ये आहे. तर अर्जुन तेंडुलकर परत बेस्ट प्राईजला घरी. अर्जुन तेंडुलकर बेस्ट प्राईजला कुठेतरी. अर्जुन तेंडुलकरला आत्तापर्यंत ऑप्शनमध्ये एकदा झालंय की 3 बिड मिळाल्या. एकदा 30 लाख, एकदा बेस्ट प्राईजला 20 लाख. त्यावेळेस बेस्ट प्राईजच 30 लाख आहे. मुंबई इंडियन्स मला स्वतःला असं वाटतंय की त्याला त्यांनी ट्राय आउट करून झालंय. जर त्यांनी बरं केलं असं त्यांना वाटत असेल तर ते नक्की त्याच्यासाठी जातील, राईट. जर त्यांनी राईट ऑफ केला असेल तर दुसरं कोणी ना कोणीतरी अर्जुन तेंडुलकरला बेस्ट प्राईजला शेवटी उचलेल असं वाटतंय. सुयश प्रभुदेसाईसाठी बिडिंग वॉर अपेक्षित आहे. बिडिंग वॉर अपेक्षित आहे. हो. म्हणजे तो आरसीबीकडे होता, त्यांनी चांगलं पण केलंय, पण गेल्या वर्षी आरसीबीकडनं पण त्याला कन्सिस्टंटली संधी मिळाल्या नाही. राईट. त्याच्यामुळेच जर जे आज जेव्हा रिजिक करतायत ना, तेव्हा सगळ्या फ्रँचायझी ज्याला अनुभव आहे आणि जो डायरेक्ट 11 मध्ये येऊ शकतो, अशा सुयश सुयश प्रभुदेसाई आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की त्याला नक्की बिडिंग वॉर होईल. भरपूर नाही झालं तरी काहीशा प्रमाणात होईल. आणि सुमित गाडीगावकर मुंबईचा प्लेयर आहे. विकेट किपर बॅटर ड्युअल सेट देतो. शेवटी जर कोणी चान्स घेतला तर, अदरवाईज बॅड लक. मला तरी हा एपिसोड खूप इंटरेस्टिंग वाटला, कारण मराठी मातीतली मुलं IPL ऑप्शनमध्ये काय करतील. आणि 49 नावं आहेत, थोडी नाही आहे. आपली इच्छा तर अशी आहे की त्याच्यातल्या सगळ्यांना टीम मिळावी, पण प्रॅक्टिकली तर तसं होणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची शॉर्टलिस्ट सांगितली. तुम्हाला याच्यापैकी काही नावं वाटत असतील की बाबा जे नक्की येणार आहेत आणि जे आम्ही सांगितलं की नाही येणार आहेत, तर ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला असं वाटतंय की कुठल्यातरी असोसिएशनमधली मराठी मुलं आम्ही मिस केले, तर तीही आम्हाला लक्षात आणून द्या. म्हणजे तीही आम्ही पुढच्या वेळी लक्षात ठेवून समाविष्ट करू. आजचा एपिसोड कसा वाटला हे कळवा. कोण कोटीच्या कोटी रुपये मिळवणार आहे हे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच यापैकी काही खेळाडूंसाठी नुसतं टीम मिळणं ही महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे टीम मिळणं सुद्धा आपण सेलिब्रेट करणं आवश्यक आहे. जेवढं आपण कोटीच्या कोटी रुपये मिळालेत ते एन्जॉय करणार आहोत. तर या दोन्ही गोष्टी आपण एन्जॉय करू. आत्ता मात्र आम्ही थांबतो. IPLच्या रिलेटेड बाकी बातम्या, बाकी गोष्टी आम्ही नक्की तुमच्यासमोर घेऊन येत राहू. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत पाहत राहा. धन्यवाद.